नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा भैरवीला आणि निलिमाला आवाज देत मी बाहेर जाऊन येतो असं म्हणू लागतात. तेव्हा भैरवी विचारते की बाबा ऑफिसला निघालात का? तितक्यात आता निलिमा तिथे येते आणि म्हणते की दादा टिफिन घेऊन जा. तेव्हा अशोक मामा सांगू लागतात की मी आज ऑफिसला जाणार नाहीये, जरा मुंबईच्या बाहेर देवदर्शन करून येतो. हे ऐकल्यानंतर आता दोघींनाही आश्चर्यच वाटतं. तेव्हा भैरवी म्हणते पण तुम्ही लगेच येताय ना? त्यावर अशोक मामा म्हणतात येतो की 2-1 दिवसात, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तेव्हा भैरवी म्हणते की बाबा ते सुकटणकर त्यांची मुदतही 2 दिवसात संपतीये, पण ठीक आहे मी जाऊन त्यांना कळवते की आम्हाला नाही जमणार. तेव्हा अशोक मामा म्हणतात अजिबात नाही, त्यांना नकार अजिबात कळवायचा नाही. तुला मी सांगितलं ना, मी जाऊन येईपर्यंत काहीच बोलायचं नाही असं म्हणून आता अशोक मामा तिथून निघतात. आता इकडे किशाभाऊ गाडी पुसत असतो. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. त्यांना बघून तो मुद्दामच आणखी जोरजोरात गाडी पुसायला लागतो. तेव्हा अशोक मामा त्याला आवाज देतात आणि म्हणतात की किशाभाऊ मी 2 दिवसांसाठी बाहेरगावी जातोय, त्यामुळे तुम्ही नीट राहा. आता हे ऐकल्यानंतर किशाभाऊ मुद्दामच नाटक करत म्हणतो की काय म्हणालात? त्यावर अशोक मामा म्हणतात ऐकायला येत नाहीये, मग दुसऱ्या भाषेत समजून सांगू का? त्यामुळे आता किशाभाऊ जरा घाबरतोच. तेव्हा अशोक मामा म्हणतात मी गेल्यानंतर माझ्या माघारी काही उपद्व्याप करू नका, जर मला कळलं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून आता अशोक मामा तिथून जातात. त्यामुळे आता किशाभाऊ पळतच अनिश आणि राधा वहिनीकडे येतो आणि त्यांना सांगू लागतो की भाऊजी बाहेर गावी गेलेत. कुठे गेले हे मला माहित नाही, पण जाता जाता मला धमकी देऊन गेले. तेव्हा अनिश म्हणतो ते कुठे जाणार आहे, गेले असतील ऑफिसात. त्यावर किशाभाऊ सांगू लागतो की नाही, ते जाताना मला असं बोलले की मी 2 दिवसांसाठी बाहेर गावी जातोय, त्यामुळे आपण माहिती काढायला हवी की ते कुठं आणि कशासाठी जाताय. तेव्हा अनिश म्हणतो की तुला काय काम आहे, तुला तेवढंच काम आहे ना, आणि मामा माझ्यापेक्षा घरातल्या जास्त गोष्टी ह्या तुलाच माहीत असतात, त्यामुळे आता तू जा आणि माहिती काढ. आता राधा वहिनी किशाभाऊला तिथून हकलून लावते आणि म्हणते की जा आणि भाऊजी कुठे गेले तपास काढा. आता इकडे भैरवी बाहेर निघालेली असते. तितक्यात ईश्वर काका तिथे येतात. तेव्हा भैरवी त्यांना विचारू लागते की कुठे निघालात? त्यावर ते सांगतात की जरा मार्केटमधून भाजी आणतो असं म्हणत आता ईश्वर काका संयमीबद्दल विचारू लागतात. तेव्हा भैरवी सांगते की संयमी सुखरूप पोहोचली आणि जाताना तिला तिच्या कॉलेजमधले 2 फ्रेंड्स सुद्धा भेटले. तेव्हा ईश्वर काका म्हणतात बरं झालं. आता ते विचारू लागतात की अशोक कुठे? तेव्हा भैरवी म्हणते की ते जरा बाहेर जातो असं म्हणून गेलेत. तेव्हा ईश्वर काका विचारतात पण बाहेर नक्की कुठे? त्यावर भैरवी म्हणते नक्की सांगितलं नाही, पण देवदर्शनाला चाललो असं बोलत होते. तेव्हा ईश्वर काकांना जरा आश्चर्यच वाटू लागतं आणि ते म्हणतात पण तो याबद्दल माझ्याशी काही बोलला नाही. आता ईश्वर काका भैरवीला तिच्या बिझनेसबद्दल विचारतात. तेव्हा भैरवी म्हणते काका 50 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम आहे आणि दिवस खूप कमी आहेत, तरीही बाबांनी मला सांगितलंय की मी येईपर्यंत सुकटणकरला नकार द्यायचा नाही. तेव्हा ईश्वर काका म्हणतात अशोक खूप जिद्दी माणूस आहे आणि मला खात्री आहे की तो काही ना काही नक्कीच करेल. येताना सुद्धा तो नवीन काहीतरी डोक्यात कल्पना घेऊन येईल असं म्हणत आता ते दोघंही तिथून जातात. आता इकडे भैरवी कॅलेंडरवरती तारीख बघत असते. तितक्यात आता अनिश तिथे येतो आणि तिला म्हणतो की मी प्रोटीन घेतोय आज, जरा महाग आहे, पण आता माझी बायको मोठी बिझनेस वुमेन होणार आहे, त्यामुळे आता माझ्यासाठी हे काही अवघड नाहीये. पुढे तो विचारू लागतो मग झाले का 50 लाख रुपये जमा? त्यावर भैरवी काहीच बोलत नसते. त्यामुळे आता अनिश हसू लागतो आणि म्हणतो तू आणि तुझे सासरे तर मोठ्या फुशारख्या मारत होते की आम्ही काही करू आणि 50 लाख रुपये गोळा करू. मग काय झालं? नाही झालं ना शक्य? अगं मी तुला पहिले सांगत होतो आपण सामान्य लोक आहे आणि तू काय जगावेगळी नाहीये, त्यामुळे ही गोष्ट ऍक्सेप्ट कर. आता अनिश तिला म्हणतो की अजूनही मी तुला सांगतो की एखादा छोटा मोठा जॉब कर, या बिझनेसच्या भानगडीत तू पडूच नकोस, कारण तुझ्याकडून हे होणार नाहीये. पुढे तो म्हणू लागतो की तो सुकटणकर उगाचच तुला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतो आणि तू पण त्याचं ऐकत असते. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते की मान्य आहे की मी सामान्य स्त्री आहे, पण माझ्याकडे पॉवर आहे आणि ती म्हणजे माझे सासरे. माझ्या सासऱ्यांनीच माझ्या स्वप्नांना उभारी दिलीये.
त्यांनी माझा आत्मविश्वास कधीच कमी होऊ दिला नाहीये, त्यामुळेच मी बिझनेसचे स्वप्न पाहू शकले. पुढे ती म्हणते, मी सुकटनकरला नकार देणार नाही, कारण तसा मी माझ्या सासऱ्यांना शब्द दिला आहे. हे ऐकल्यानंतर आता अनिशला खूप राग येतो आणि तो तिला म्हणतो, सारखं माझे सासरे असं म्हणत असतेस आणि त्यांचं ऐकत असतेस, आणि मी कोण आहे? मी तुझा नवरा आहे, हे विसरतीयस तू. त्यामुळे सासऱ्यांपेक्षा तू नवऱ्याचं जास्त ऐकायला हवं. पुढे तो तिला म्हणतो, तुला जर माझं ऐकायचंच नसेल तर आपल्या नात्याला काही अर्थ नाहीये असंच मी समजतो. असं म्हणून आता अनिश तिथून जातो. आता इकडे अशोक मामा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात. तेव्हा संजय देशमुख त्यांच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत असतात. तितक्यात अशोक मामा हातांची हालचाल करतात. तेव्हा संजय देशमुख सिस्टरांना सांगू लागतात की सिस्टर, पेशंटला जाग आलीये. तेव्हा सिस्टर म्हणतात, मी लगेचच डॉक्टरांना कळवते. इकडे भैरवी अशोक मामांना फोन ट्राय करत असते, पण त्यांचा फोन बंद असतो. त्यामुळे ती काळजी करू लागते आणि निलिमा आत्यांना म्हणते की बाबांचं असं वागणं मला ऑड वाटतंय, ते असे कधीच करत नाही. तितक्यात अनिश तिथे येतो आणि म्हणतो, त्यांना फोन लावून काही उपयोग होणार नाही, कारण आता सुकटनकरची मुदत संपल्यामुळे ते कुठेतरी तोंड लपून बसले असतील. असं म्हणून आता अनिश हसू लागतो. तेव्हा निलिमा आत्या त्याला म्हणते की दादा तोंड लपून बसलाच नाहीये, कारण जाताना तो आम्हाला सांगून गेला की तो देवदर्शनाला चाललाय. त्यावर अनिश म्हणतो, अच्छा, तर देवदर्शनाचं खोटं कारण सुद्धा दिलं. तितक्यात भैरवीचा फोन वाजू लागतो. आता भैरवीच्या फोनवर सुकटनकरचा फोन येत असतो. तेव्हा अनिश तिला म्हणतो की सुकटनकरचा फोन आहे, आता तू त्याला स्पष्टच सांग की आम्ही ही ऑफर स्वीकारू शकत नाही. आता भैरवी सुकटनकरचा फोन रिसीव्ह करते. तेव्हा राजन सुकटनकर तिकडून विचारतात की डेडलाईन जवळ आलीये, त्यामुळे मी रिमाइंड करण्यासाठी तुला कॉल केला, तर काय विचार केलास? तेव्हा भैरवी म्हणते की अजून आम्ही काहीच विचार केला नाहीये, माझे सासरे आल्यानंतर मी तुला कळवते. असं म्हणत आता भैरवी फोन ठेवते. इकडे अशोक मामा शुद्धीवर येतात. तेव्हा संजय देशमुख त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करू लागतात. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात की मी माझ्या फॅमिलीला न सांगता इथं आलोय, त्यामुळे प्लीज त्यांना कळू देऊ नका. त्यामुळे संजय देशमुख त्यांना म्हणतात, हे काय माझगावकर, म्हणजे तुम्ही फॅमिलीला न कळवताच इथे ऍडमिट झालात. आता इकडे भैरवी सकाळपासून अशोक मामांचा फोन ट्राय करत असते, पण त्यांचा फोन बंद असल्याने सगळेजण आता काळजी करू लागतात. ईश्वर काका आणि रेयांश सुद्धा त्यांच्या घरी येतात. तेव्हा भैरवी त्यांना विचारते की तुम्हाला जाताना काही बोलले होते का ते? तेव्हा ईश्वर काका म्हणतात की नाही. तितक्यात रेयांश म्हणतो की ईश्वर काका, जरा नीट आठवून बघा ना, काहीतरी बोललेच असतील. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की मम्मी, मला नीट आठवतंय, अशोक याबद्दल मला काहीच बोललेला नाहीये. त्यामुळे आता ईश्वर काका रेयांशला म्हणतात की तो कदाचित कुळदैवताला गेला असेल, आपण तिकडे जाऊन बघूया. आता ते दोघे जाऊ लागतात. तितक्यात अनिश तिथे येतो आणि म्हणतो, एवढी काळजी करायची काहीच गरज नाहीये, गेले असतील इथे कुठे, येतील परत. त्यावर भैरवी आता त्याच्यावर ओरडतच म्हणते की अनिश, काय बोलतोयस तू हे? तुझे म्हातारे वडील 2 दिवसांपासून बाहेर गेले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि तुला त्यांची जरा देखील काळजी वाटत नाहीये. तितक्यात इरा निलिमा आत्याला म्हणते, आजोबा कुठे गेले, मला खूप भीती वाटते. तेव्हा निलिमा आत्या म्हणते की मला सुद्धा आता भीती वाटायला लागलीये. असं म्हणत आता ती देव पाण्यात ठेवायला जाते. आता इकडे अशोक मामा शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर त्यांना चेक करायला येतात आणि सांगू लागतात की पेशंट या वयात सुद्धा एकदम फिट आहे, त्यामुळे आता काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. तेव्हा संजय देशमुख त्यांच्या मुलाबद्दल चौकशी करतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता यांची किडनी तुमच्या मुलाच्या शरीराशी मॅच व्हायला जरा वेळ लागेल, त्यामुळे आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. असं म्हणत आता डॉक्टर तिथून जातात. आता 2 दिवसानंतर अशोक मामांशी अजूनही कॉन्टॅक्ट झालेला नसतो आणि निलिमा देव पाण्यात ठेवून देवासमोर बसलेली असते. तेव्हा भैरवी तिच्याजवळ येऊन म्हणू लागते की तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. त्यावर निलिमा आत्या म्हणते की जोपर्यंत दादा येणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. तितक्यात आता अनिश तिथे येतो आणि म्हणतो की बंद करा आता तुमची ही नाटकं, मी म्हटलं होतं ना की बाबा येणार नाहीये. तेव्हा तो भैरवीला म्हणतो, आता तू सुकटनकरला तुझा नकार कळवून टाक. तितक्यात आता सुकटनकरचा फोन येऊ लागतो. त्यामुळे आता अनिश भैरवीला म्हणतो की बघ, आता त्याचा स्वतःहून फोन आलाय, त्यामुळे आता तू त्याला तुझा डिसिजन सांगून टाक.
पण भैरवी त्याचा फोन रिसीव्ह करत नाही. त्यामुळे आता अनिशला खूप राग येतो आणि तो भैरवीला म्हणू लागतो की तुला नसेल सांगायचं तर मी जाऊन सांगतो त्याला. असं म्हणत तो जाऊ लागतो. तेव्हा भैरवी त्याला अडवते आणि म्हणते, अनिश तू कुठेही जाणार नाहीये, मी स्वतः जाऊन त्याला सांगेन. तेव्हा अनिश तिला म्हणतो, का तू फोनवर नाही सांगू शकत का तुला त्याला भेटायचंय? तेव्हा भैरवी म्हणते, हे बघ अनिश, एकतर बाबा अजून आले नाहीयेत, घरात आधीच टेन्शन आहे, त्यामुळे मला आता तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. आता इकडे संजय देशमुख अशोक मामांजवळ बसलेले असतात आणि त्यांना म्हणतात की खरंच देवासारखे धावून आलात. तुमच्यामुळे आज माझ्या मुलाचा जीव वाचलाय. त्यामुळे तुमचे उपकार कसे फेडू हेच समजत नाहीये. त्यावर अशोक मामा म्हणतात, याची काहीही गरज नाहीये, कारण तरुण मुलगा जाण्याचं दुःख काय असतं हे मी भोगलंय. आता संजय देशमुख अशोक मामांना 50 लाखाचा चेक देतात आणि म्हणतात की हा घ्या तुमचा चेक. आता अशोक मामा तो चेक घेतल्यानंतर खूप खुश होतात आणि म्हणू लागतात की हा नुसता चेक नाहीये, तर माझ्या सुनेचं स्वप्न आहे. तितक्यात आता अशोक मामांना सुप्तनकरच्या ऑफरची आठवण येते आणि ते त्यांना विचारू लागतात की आज तारीख किती आहे. त्यावर संजय देशमुख म्हणतात की 9 नोव्हेंबर. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामा एकदम उठून बसतात आणि म्हणतात, मला जावं लागेल. आता इकडे सुप्तनकरने दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस असतो आणि अशोक मामा अजूनही घरी परत आलेले नसतात. त्यामुळे आता भैरवी तिकडे जायला निघते. तेव्हा अनिश तिला विचारू लागतो की कुठं निघालीस. त्यावर भैरवी म्हणते की सुप्तनकरकडे. त्यावर अनिश म्हणतो की मी तुला सांगितलंय ना त्याच्याकडे जायचं नाहीये, मग का जातीयेस? त्यावर भैरवी म्हणते, कारण मी जर गेले नाही तर तू जाशील आणि तिकडे जाऊन तमाशा करशील आणि हे मला होऊ द्यायचं नाहीये म्हणून. असं म्हणत आता भैरवी तिथून जाऊ लागते. तेव्हा अनिश तिच्या पाठोपाठ तिला आवाज देत जातो आणि तिला अडवत म्हणतो की मी सांगितलंय ना तू जायचं नाहीये. तेव्हा भैरवी म्हणते की आता असे रिस्ट्रिक्शन टाकणारेस का तू माझ्यावर, सरक बाजूला. असं म्हणत आता भैरवी तिथून निघून जाते. त्यामुळे आता अनिशला खूप राग आलेला असतो आणि तो रागातच तिथे असलेला फ्लॉवर पॉट घेऊन खाली फेकतो. आता इकडे अशोक मामा घरी येण्यासाठी निघालेले असतात. तितक्यात संजय देशमुख तिथे जातात आणि त्यांना म्हणतात, हे काय माझगावकर, तुम्ही कुठे निघालात? त्यावर अशोक मामा म्हणतात की मला जावं लागेल. त्यावर देशमुख म्हणतात की अहो तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय, तुम्हाला आरामाची गरज आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी जर आज गेलो नाही तर माझ्या सुनेचं स्वप्न अपूर्ण राहील. असं म्हणत आता ते तिथून निघून जातात. आता इकडे भैरवी सुप्तनकरच्या ऑफिसमध्ये आलेली असते. आता तिला बघून सुप्तनकर खुश होतात आणि तिला बसायला सांगतात. आता सुप्तनकर भैरवीला म्हणतात की माझी खात्री होती की तू येशील. आता भैरवी अनिशचं न ऐकता सुप्तनकरला भेटायला गेलेली असते. त्यामुळे अनिश जरा रागातच असतो. तितक्यात राधावहिनी त्याच्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा अनिश रागातच तो चहाचा कप फेकतो. त्यामुळे आता राधावहिनी घाबरते आणि त्याला विचारू लागते की काय झालं. तेव्हा अनिश म्हणतो की स्वतःला काय समजती ती, माझ्याच घरात राहून मला माज दाखवतीये. आता ती या घरात परत कशी येते हेच बघतो. आता तिच्यासाठी या घराचे दार कायमचे बंद. तर इकडे किशाभाऊ राधावहिनीला म्हणत असतो की आता भाऊजी पण घरात नाहीये आणि ती भैरवी पण बाहेर गेली. आज चान्स आहे या चेटकिरीला घराबाहेर काढायचा. त्यामुळे आता राधावहिनी निलिमा आत्याजवळ येते आणि तिला म्हणते की घराच्या बाहेर निघ. तेव्हा निलिमा आत्या तिला म्हणते की दादा आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. त्यावर राधावहिनी म्हणते की तुला देवाने अक्कल बिक्कल नावाची गोष्ट दिलीये का नाही? आता तुझा दादा येत नसतो, त्यामुळे आता तूही घराच्या बाहेर निघ. आता इकडे भैरवी सुप्तनकरला सांगू लागते की आम्ही तुझी ऑफर स्वीकारू शकत नाही. हे ऐकल्यानंतर आता सुप्तनकरला धक्काच बसलेला असतो. तेव्हा भैरवी म्हणते, एवढी मोठी रक्कम गोळा करणं आम्हाला पॉसिबल नाहीये. त्यावर सुप्तनकर म्हणतात, मग आपल्याला इथेच थांबावं लागेल, कारण मी जर तुला सूट दिली तर हे आमच्या कंपनीच्या प्रोटोकॉलच्या अगेन्स्ट होईल. त्यामुळे मला वरती उत्तर द्यावं लागेल. त्यावर भैरवी म्हणते की आय कॅन अंडरस्टँड, आजवर तू आमच्यावरती खूप उपकार केले आहेत, पण आम्हीच कुठेतरी कमी पडलो. असं म्हणत आता भैरवी तिथून जाऊ लागते. तितक्यात आता अशोक मामा तिथे येतात आणि भैरवीला म्हणतात की भैरवी थांब. आता अशोक मामांचा आवाज ऐकून
भैरवी आणि सुकटनकर दोघंही त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा अशोक मामा आत येतात आणि सुकटनकरला 50 लाखाचा चेक देत म्हणतात की हा घ्या तुमचा 50 लाखांचा चेक. त्यामुळे आता भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो. सुकटनकर आता अशोक मामांच्या हातातून 50 लाखांचा चेक घेतात. तेव्हा अशोक मामा सुकटनकरला म्हणतात की आता तुमचं डिपॉझिट तुमच्यापर्यंत पोहोचलंय, त्यामुळे आता आम्ही तुमच्याबरोबर बिझनेस करायला मोकळे. त्यावर सुकटनकर म्हणतात की मी भैरवीसोबत बिझनेस करण्यासाठी खरंच उत्सुक होतो. आता सुकटनकर भैरवीला म्हणतात की मला काही फॉर्मॅलिटीज आहेत तेवढ्या कंप्लीट कराव्या लागतील. तेव्हा भैरवी अशोक मामांजवळ जाऊन विचारू लागते की बाबा एवढे पैसे कसे आणि कुठून आणले तुम्ही. तेव्हा अशोक मामा म्हणतात की देव सगळं करतो. तेव्हा सुकटनकर भैरवीला आवाज देतात आणि म्हणतात की भैरवी जिथे जिथे मी क्रॉस केलंय तिथे तिथे तुला सही करावी लागेल. आता सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर सुकटनकर भैरवीला म्हणतात की वेलकम टू सुकटनकर फूड्स. त्यामुळे आता अशोक मामांना खूप आनंद झालेला असतो. आता भैरवी आणि अशोक मामा घरी जाऊ लागतात. तितक्यात सुकटनकरची एक्स बिझनेस पार्टनर तिथे येते. तिला बघितल्यानंतर आता सुकटनकरला मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे ते तिच्यावर ओरडत म्हणू लागतात की तुलाच किती वेळा सांगितलंय की न सांगता असं माझ्या ऑफिसमध्ये डायरेक्ट यायचं नाही. त्यावर ती म्हणते की 2 वर्ष झाले मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतीये. तेव्हा सुकटनकर म्हणतात की मी तुला आधीच सांगितलंय की तुझा 2 वर्षाचा करार पूर्ण झालाय, त्यामुळे मी तुला टर्मिनेट केलंय. हे ऐकल्यानंतर आता भैरवीला आणि अशोक मामांना मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ती लेडी सुकटनकरला म्हणते की तू असं करू शकत नाही. त्यावर सुकटनकर म्हणतात की तुझ्या प्रोडक्टचा दर्जा कमी झाला आहे आणि तू वेळेवरही प्रोडक्ट पोहोचवले नाही, त्यामुळे कस्टमर नाराज आहेत. त्यामुळे तुझे प्रोडक्ट्स मी माझ्या कंपनीत ठेवू शकणार नाही. त्यामुळे तुझी आता आमच्या कंपनीत गरज नाहीये, तू इथून जाऊ शकतेस. त्यामुळे ती सुकटनकरला म्हणते की मला इथून काढणारा तू कोण आहेस. त्यावर सुकटनकर म्हणतात की पॉइंट नंबर 1 हे माझं ऑफिस आहे, त्यामुळे मी इथून कोणालाही काढू शकतो. पॉइंट नंबर 2 तुझ्यात आणि माझ्यात फक्त 2 वर्षाचं डील झालं होतं. आता तुझा करार संपलाय, त्यामुळे तुला टर्मिनेट करण्यात आलेलं आहे. पॉइंट नंबर 3 तुझ्या जागेवर मी भैरवी माझगावकरला अपॉइंट केलेलं आहे. त्यामुळे ती रागातच सुकटनकरला म्हणू लागते की माझ्या जागेवर तू दुसरं कोणाला कसं घेतो बघतेच मी, असं म्हणून ती आता रागातच तिथून निघून जाते. तेव्हा सुकटनकर भैरवी आणि अशोक मामांना म्हणतात की तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तेव्हा अशोक मामा आणि भैरवी येतो असं म्हणत तिथून निघून जातात. आता इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ निलिमाचा हात धरत तिला बाहेर काढत असतात. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. आता हा सगळा प्रकार बघून अशोक मामांना मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे ते त्यांना विचारू लागतात की काय चाललंय हे. तितक्यात अनिश येतो आणि त्यांना विचारू लागतो की कुठे गेला होतात तुम्ही. त्यावर अशोक मामा म्हणतात हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, आधी सांगा तुम्ही निलिमासोबत हे काय करत होतात. म्हणजे मी गेल्यानंतर तुम्ही माझ्या माघारी माझ्याच बहिणीला माझ्या घरातून काढत होतात. तितक्यात आता भैरवी तिथे येते. तेव्हा अनिश तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो की तुझा फोन का बंद होता. पुढे तो म्हणतो अच्छा तर सुकटनकर सोबत गप्पा मारायच्या असतील म्हणूनच तू फोन बंद करून ठेवला. त्यावर भैरवी म्हणते चुकतोयस तू अनिश, खरं तर त्यांची ऑफर आपण ऍक्सेप्ट केलीये, त्यामुळे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या, त्यामुळे मला फोन बंद करावा लागला. हे ऐकल्यानंतर आता अनिशला आश्चर्य वाटू लागतं आणि तो म्हणतो की कसं शक्य आहे हे. त्यावर भैरवी सांगू लागते की हे सगळं बाबांमुळे शक्य झालंय. ऐन वेळेला बाबा तिथे 50 लाख रुपये घेऊन आले. हे ऐकल्यानंतर आता निलिमा आत्याला खूप आनंद होतो. पण इकडे अनिश अशोक मामांजवळ रागातच येतो आणि त्यांना विचारू लागतो की हे पैसे कुठून आणले. त्यावर अशोक मामा म्हणतात की देव पाठीशी असला की असे चमत्कार होत असतात. त्यावर अनिश म्हणतो अच्छा तर मला देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नव्हते, मग भैरवीसाठी पैसे कसे निघाले. त्यावर अशोक मामा म्हणतात की तू 50 लाख काय 50 रुपये मागितले असते तरी मी तुला दिले नसते, पण भैरवीवर माझा विश्वास आहे. तेव्हा अनिश त्यांना म्हणू लागतो की हे पैसे कुठून आणि कसे आले हे मला कळलंच पाहिजे, नाहीतर मी स्वतःला पेटून घेईल. असं म्हणत आता अनिश किचनमध्ये जातो. त्यामुळे सगळेजण घाबरतात आणि अनिशच्या मागे पळत येतात.
आता इकडे अनिश रॉकेलचा डबा घेऊन स्वतःच्या अंगावर ओततो तेव्हा भैरवी त्याला थांबवण्यासाठी तिथे जाते. तेव्हा अनिश तिला जोरात ढकलून देतो. आता अशोक मामा त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात की थांब अनिश. त्यावर अनिश म्हणतो की मी थांबणार नाहीये, मी आता स्वतःलाच पेटवून घेतो असं म्हणत तो काडीपेटी शोधू लागतो. तेव्हा अशोक मामा त्याला काडीपेटी देतात आणि म्हणतात ही घे काडीपेटी आणि पेटव स्वतःला. कारण त्यांना माहीत असतं की अनिश हे सगळं नाटक करतोय आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.